अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। दत्ताचे अवतार असलेले स्वामी समर्थ महाराज लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत। स्वामींविषयी बोलावे तेवढे थोडेच आहे। स्वामींचे अनेक ग्रंथ, स्तोत्रे, श्लोक, मंत्र असून स्वामी भक्त याचा लाभ घेत आहेत। स्वामींचे श्री गुरु लीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले जातात। या ग्रंथांचे नित्य नियमाने पारायण केले असता तात्काळ फळ मिळते, अशी अनेक स्वामी भक्तांची श्रद्धा आहे आणि अनुभवही आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करावे, पारायणाची योग्य पद्धत कोणती आणि पारायण केल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमची पारायण करण्याची इच्छा असेल तर तुमच्याकडून योग्य प्रकारे पारायण घडेल। स्वामींच्या सेवेकरता कोणताही काळ किंवा वेळ बघण्याची गरज नसते, पण सोमवार किंवा गुरुवार हे वार पारायणाला सुरुवात करण्यासाठी उत्तम मानले जातात। किंवा दशमी, एकादशी, द्वादशी या तिथींना 3 दिवसाचे पारायण करणे शुभ मानले जाते। किंवा पोथीचे पारायण 3 दिवस, 7 दिवस किंवा 21 दिवसही करू शकतो। स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ एकूण 21 अध्यायाचा आहे। रोज 1 अध्याय वाचला तर 21 दिवसात पारायण पूर्ण होते। रोज 3 अध्याय वाचले तर 7 दिवस, तर रोज 7 अध्याय वाचले तर 3 दिवस या पारायणासाठी लागतात। किंवा ज्यांना शक्य आहे ते एका दिवसात 21 अध्याय एका बैठकीतही करू शकतात। अशा प्रकारे तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही पारायणाचे दिवस ठरवून पारायण करू शकता। आता पारायणाची सुरुवात कशी करावी, तर सकाळी आपली नित्यनेमाची कामे आवरून देवपूजा करून घ्यावी आणि मग पारायणाला बसावे। शक्यतो पारायणाची वेळ ठरवावी। पारायणाला बसण्यापूर्वी कुलदेवता, इष्टदेवता व स्वामींचे स्मरण करावे। स्वामी चरित्र सारामृत पोथीला गंध, अक्षदा, फुले वाहून पूजन करून घ्यावे। पोथीला धूप दीप दाखवून स्वामींना तुम्ही किती दिवसाचे पारायण करणार आहात, तसेच पारायण कोणत्या गोष्टीसाठी करणार आहात ते सांगावे आणि मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी स्वामींना विनंती करावी। त्यानंतर पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी। पारायण करताना मन एकाग्र ठेवावे, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यावा। पारायण करताना घरचेच अन्न घ्यावे, परान्न तसेच मांसाहार करू नये। ब्रह्मचर्याचे पालन करावे। पारायण काळात नेहमी मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू ठेवावा। पारायणामध्ये जेवढे रोज अध्याय ठरवला असाल तेवढे अध्याय वाचून झाले की 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा। त्यानंतर एकदा तारक मंत्र म्हणावा आणि पोथीला साखरेचा नैवेद्य दाखवावा। अशा प्रकारे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण केल्यामुळे मन शांत व प्रसन्न होते। नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते। सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते। कोणत्याही प्रकारची संकटे किंवा अडचणी असतील तर त्या दूर होतात। कुटुंबात प्रेम आणि सुख समृद्धी येते। शिक्षणात, व्यवसायात यश मिळायला सुरुवात होते। समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळते। कोणत्याही प्रकारचा रोग बरा होण्यासाठी स्वामी चरित्र सारामृताची 7 पारायणे करावी। यामुळे रोग बरा होण्यास मदत होते। तसेच विवाह जमत नसेल, व्यवसायात, शिक्षणात प्रगती होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची 7 पारायणे करावीत। लहान मुलांनी जर पारायण केले तर लहान मुलांचा आत्मविश्वास, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते। त्याबरोबर स्वामींविषयी प्रेम, धार्मिक आणि आध्यात्मिक भावना जागृत होतात। सारामृत पारायण करणाऱ्याचे स्वामी स्वतः रक्षण करतात। त्यामुळे ज्या घरात स्वामी चरित्र सारामृताचे पारायण होते तसेच स्वामी नामस्मरण होते त्या घरातील लोकांवर कोणत्याही प्रकारची संकटे, दुःखे येत नाहीत। त्यामुळे घरात स्वामींची मूर्ती नाही, फोटो नाही असे काहीही मनात न घेता स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करा। स्वामी या चराचरात व्यापून आहे। पारायण करताना ते तुमच्या जवळच असतात। फक्त पारायण मनापासून करा आणि स्वतःला स्वामींच्या चरणी सोपवा आणि बघा स्वामी तुमच्या आयुष्यात काय काय बदल घडवून आणतात। अशक्य ही शक्य करतील स्वामी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा। तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।